एस एस राजामौलीची अपकमिंग मूवी वाराणसी एक क्रिएटिव्ह मार्वल होणार आहे. भाई हा माणूस प्रत्येक प्रोजेक्ट बरोबर आपल्या बॉर्डर पुश करतोय आणि खूप हार्ड पुश करतोय. खेर फायनली आपण वाराणसी मूवीचा टायटल अनाउन्समेंट व्हिडिओ बघितला. हा बघून खूप दिवस झालेत. मी थोडा लेट झालो पण थेट काय पॉईंटवरती बोलणार आहे. तर स्वागत आहे तुमचं गोष्टी पिढीच्या एपिसोड नंबर 7 मध्ये. जर तुम्ही ही अपेक्षा करताय जे तुम्ही टायटल अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये बघितलं तेच तुम्हाला मूवीमध्ये बघायला भेटणार आहे तर थांबा थोडंसं. असं नाही होणार आहे. तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवताय. बेशक अनाउन्समेंट व्हिडिओ एक क्रिएटिव्ह मार्वल आहे, त्याच्यात काय वाद नाही. जिथं आपल्याला पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंटच्या काही ग्लिम्स बघायला भेटतात. पण जे आपण टायटल अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये बघितलं ते मूवीमध्ये असेल याची काही गॅरंटी नाही. मी ते एस एस राजामौलीच्या क्रिएटिव्हिटीवरती आणि कॅपॅसिटीवरती प्रश्नचिन्ह उभं करत नाहीये. पण असे टायटल अनाउन्समेंट व्हिडिओ फक्त मार्केटिंग स्टंट असतात आणि त्यांचा यूज फक्त मार्केटिंगसाठी केला जातो. असे मूवीचे अनाउन्समेंट व्हिडिओ ज्यामध्ये रन टाईम फक्त 2 ते 3 मिनिटाचा असतो, त्यामध्ये मेकर्सला क्रिएटिव्हिटीसाठी एक टेक्नॉलॉजीची लिबर्टी भेटते. पण तीच लिबर्टी ते 2 ते 3 तासाच्या मूवीमध्ये पुल ऑफ करणं हे थोडंसं अवघड जातं. म्हणूनच असे व्हिज्युअल्स आपल्याला फक्त मोस्ट ऑफ द टाइम ट्रेलरमध्ये, अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये बघायला भेटतात आणि मूवीमध्ये नाही. खेर ही एस एस राजामौलीची मूवी आहे तर अपेक्षा फक्त मला नाही तर सर्वांनाच आहे. आणि सर्व वाट बघताय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फक्त सिने बोल्टपट. थँक्यू गाईज.